अहिल्यानगरमध्ये अवैध धंद्यांवर एलसीबीचा मोठा प्रहार, 18 गुन्हे दाखल, 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्याविरोधामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी धडक कारवाई करत अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या विशेष मोहिमेमध्ये 10 अवैध दारू विक्रेते आणि 8 जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले असून 18 गुन्हे दाखल करत 1,50,120 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोमोका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली 5 विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. या पथकांनी जिल्ह्यातील विविध भागामध्ये गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अवैध धंद्यांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाई दरम्यान सोनई, राहुरी, बेलवंडी आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध 10 गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणामध्ये 1,28,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसंच तोपखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 21,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये संबंधितांविरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेनं अवैध दारू विक्री आणि जुगाराविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा अवैध व्यवसायांवर सातत्यानं कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.